आदेश बांदेकर आहेत, त्यांनी देखील उपस्थित राहिले. काय सांगाल, दरवर्षीप्रमाणे मोठा जल्लोष असतो, सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. खरंच आनंद होतो. हे 19वे वर्ष आहे. सातत्याने राजन विचारेजी आणि आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी 19 वर्ष ही या ठिकाणी दहीहंडी होते आहे. तोच उत्साह, तोच जल्लोष आणि तेच वातावरण अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपण बघितलं तर इथे व्यवस्था असते. अगदी सगळ्यात छोटा गोविंदा जो सगळ्यात उंचावर चढतो त्याच्यासुद्धा सुरक्षेची काळजी अगदी पहिल्यापासून या ठिकाणी घेण्यात येते. थोडक्यात आलेला गोविंदा हा तुमच्या आमच्या कुटुंबातला आहे. तो इथे येतो, तो संस्कृती जपतो, तो संस्कार त्याच्यावरती असतात, तो परंपरा जपण्याचं काम करत असतो आणि तो आपल्याच कुटुंबातला सदस्य पुन्हा सुखरूप घरी गेला पाहिजे या भावनेतून ही दहीहंडी, हा खेळ, हा उत्सव हा अविरतपणे सुरू आहे. आजसुद्धा आपण बघितलं पाऊस पडतोय, कधीही त्याच्यात थांबलेलं नाही, कोणी थकलेलं नाही. आणि राजनजींचा उत्साह खरंच या विचारे कुटुंबाला म्हणजे आज हा कृष्णाचा उत्सव, श्री कृष्णाच्या चरणी मी प्रार्थना करीन की यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. कारण अहोरात्र झटत 24 तास बरं उत्सव म्हणजे उत्सव असो उत्सव नसो 24 तास त्यांच्या घराचे आणि दरवाजे आणि मनाचे दरवाजे उघडे असतात आणि सातत्याने निष्ठेने खांद्यावर भगवा घेऊन प्रामाणिकपणे काम करताना आपल्याला राजनजी दिसतात. त्यामुळे या उत्सवात दिवसागणिक जशी वाढ होईल तशीच जसे उंच उंच थर मनोऱ्याचे रचले जात आहेत तशीच उंच उंच प्रगती या आमच्या बंधुमित्राची, आमच्या राजनजींची होत राहो ही मनापासून प्रार्थना आहे. एक ब्रीज वाक्य देखील त्यांनी घेतलं आहे की निष्ठेची महादहीहंडी. हे निष्ठेची म्हणजे आपण जर बघितलं एक टेंभी नाक्याला देखील दहीहंडी पाहायला मिळते. आनंद दिघे यांनी ही सुरू केलेली दहीहंडी आज राजन विचारे तो वारसा जपत आहे आणि ती दहीहंडी पुढे नेत आहे. निष्ठेची दहीहंडी यामध्येच बरंच काही आलेलं आहे आणि आपण बघितलं की सातत्याने धर्मवीर आनंद दिघे साहेब, हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आदित्यजी ठाकरे या संपूर्ण ठाकरे कुटुंबाने हा खांद्यावर भगवा घेऊन आज या सर्वसामान्य कुटुंबांना एक वेगळे आनंदाचे सुखाचे क्षण आणून देण्यासाठी असे निष्ठावंत कार्यकर्ते उभे केले जे आजही ठाण्यामध्ये पाय रोवून सज्जपणे उभे आहेत. आणि आपण तेच तर बघतो आज यांनी अनेकदा म्हणजे हे आपल्याला दहीहंडी काय दाखवते आपण बघितलं तर एक जण दुसऱ्याला खांद्यावर घेतो आणि वरती जायला मदत करतो आणि त्याचबरोबर जर त्याचा पाय सरकला तर सगळे हात मदतीचे पुढे सरसावतात. बरंच काही हा खेळ आपल्याला शिकवतो आणि त्याप्रमाणे आपण बघितलं तर दोन्ही पाय घट्ट रोवून राजनजी आणि विचारी कुटुंब याच ठिकाणी याच चरईमध्ये अगदी निष्ठेने लोकांच्या सेवेसाठी त्यांनी वाहून घेतलेलं आहे. आणि निष्ठेचं या महाराष्ट्रातलंच नव्हे तर देशातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे राजनजी विचारे आहेत जे आपल्याला अनुभवायला मिळतं. आणि 19 वर्षातली माझ्या आयुष्यातली ही सातत्याने 15-16 वर्ष मी न चुकता या दहीहंडीला जगात कुठेही असलो तर या मंचावर येतो. कारण इथून ती उंच दहीहंडी फोडतानाचा माणूस बघितला की आपल्यालासुद्धा कायम आनंद मिळत असतो. असं हे स्थान आहे, त्यामुळे इथे आल्यावर आनंद होतो. सर एक वेगळा प्रश्न, तुम्ही आता दोन्ही बंधूंचा विषय काढलाच आहे. मनसे आणि उद्धव ठाकरे यांची युती हवी सगळ्यांचीच इच्छा आहे. मात्र काल देखील अविनाश जाधव म्हणाले की महापालिकेवर दोन्ही ठाकरे बंधूंची थंडी फोडली जाणार आहेत. विरोधक असं म्हणतात की महायुतीची या महापालिकेवर दहीहंडी फुटणार आहे. कसं पाहताय, दोघांची युती झाली पाहिजे का, कसं पाहताय? मला असं, मी सातत्याने महाराष्ट्रभर फिरत होतो. मी अनेक कुटुंब जोडताना बघितलेली आहेत आणि दोन कुटुंबातला आनंद, दोन कुटुंबात कोणीही एकत्र येणं यासारखा दुसरा आनंद नाही. आणि कुटुंबाची स्ट्रेंथ काय असते ही कायम बघितलेली आहे. म्हणजे जिथे जिथे कुटुंब ताकदीने सज्ज असतं, शिवसेना हे एवढं मोठं कुटुंब, आज आम्ही सगळे अत्यंत ताकदीने निष्ठेने उभे आहोत. त्याच पद्धतीने ज्या वेळेला कुठलेही 1+1=2 किंवा 2 हातांची जेव्हा मूठ होते त्यावेळेला ती भक्कमच होते. आणि मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 100% ही अत्यंत मनापासून रचलेली प्रामाणिकपणाच्या बेसवर उभी असलेली हा मनोरा हा भक्कमपणे उभा राहील आणि नक्की भगवा फडकला जाईल हा विश्वास आहे.
नक्कीच हे होते आतिश वातेकर आणि त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंनी युती झाली पाहिजे आणि विश्वास आहे की या महापालिकावर भगवा झेंडा हा फडकणारच असा देखील विश्वास आतिश वातेकर यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन कमलेश डोंगरेसह मयुरेश जाधव, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.